सर नमस्कार. नमस्कार. मी अभिजित अशोक गायकवाड, मोटर वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्व. सर आत्ताच आपण 4E बद्दल बोललेला आहात. तर त्या 4E मध्ये एन्फोर्समेंट हा विषय मला कळालेला आहे, पण त्यामध्ये अजून एक ई आहे जो म्हणजे एज्युकेशन आहे. तर मला असं वाटतं की शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये हा एज्युकेशन, रोड सेफ्टी एज्युकेशन हा कंपल्सरी सब्जेक्ट केला पाहिजे का सर? नक्कीच करायला पाहिजे, कारण आपण शालेय जीवनामध्ये ज्या काही गोष्टी शिकतो, जे काही डिसिप्लिन तिथं दिलं जातं ते आपल्याला आपल्या बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये नक्कीच ते असतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याप्रमाणे आपण रस्त्यावरती चालत असताना त्याचा उपयोग हा नक्कीच होत असतो. परंतु फक्त शालेय जीवनातलंच एज्युकेशन महत्त्वाचं नाही आहे, ते एज्युकेशन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यामुळे आता तर एज्युकेशनसाठी आपल्याकडे एवढे सगळे फॉर्मॅट आलेले आहेत, प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. जसं की आता तुमचं पॉडकास्ट आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत, व्हॉट्सअप आहेत, इन्स्टा आहे, त्या सगळ्या याच्यातनं आपल्याला नक्कीच चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. ह्या सगळ्या माध्यमांचा उपयोग करून आपण रस्ता सुरक्षतेसाठी, लोकांमध्ये रस्त्यावर चालण्यासाठी, अपघात कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, डूज अँड डोंटचं एक आपण हे सगळ्या गोष्टी सगळीकडे टाकल्या पाहिजे. ह्या माध्यमातून आपण सर्वांना पोहोचणं खूप गरजेचं आहे. सर लहानपणीपासून मी वाहनांच्या पाठीमागे असं लिहिलेलं पाहत आलेलो आहे की हॉर्न प्लीज, पण आत्ता काही काळामध्ये असा बदल दिसलेला आहे की त्याच्या मागे लिहिलेलं आहे नो हॉर्न, नो हॉन्किंग किंवा नो हॉर्न प्लीज. तर ते हॉर्न नॉट ओके प्लीज अशा प्रकारचं आता स्लोगनकडे आपण चाललेले आहोत. का त्यामागचं रिझन असं आहे की पूर्वी तुम्ही जेव्हा लहान होतात किंवा मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस वाहनांची संख्याच मुळात कमी होती. त्यामुळे हॉर्नचा आवाज वगैरे असा गोंगाट किंवा प्रदूषणाची पातळी वगैरे वाढण्यासारखे प्रश्न निर्माण व्हायचे नाही. पण आता वाहन संख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. रहदारीमध्ये मी सांगितलं माझ्या पॉडकास्टमध्ये की जवळपास 25% वाढ होत असते. तर हे सगळं बघितलं आणि आपण बघितलं की एवढा गोंगाट आणि एवढं प्रदूषण लेवल वाढलेलं आहे की आता आपल्याला लोकांना जागृत करणं गरजेचं आहे की हॉर्न वाजवू नका म्हणून प्लीज. अननेसेसरीली आपण बघतो की हॉर्न वाजवला जातात. आता माहिती असतं की 10 सेकंदानंतर लाल सिग्नल जो आहे तो ग्रीन होणार असतो, तरीसुद्धा आपण साधारणतः एक 5-6 सेकंद आधीच हॉर्न वाजवायला सुरुवात करतो. साधं त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की कोणीही रस्त्यावरती मुक्काम करायला येत नाही, प्रत्येकाला जायचं असतं. दुसरं एक आहे, मला एक नेहमी प्रश्न पडतो की असं काय घाई असते लोकांना एवढी की प्रत्येकाला फक्त पुढं जायचं आहे, रस्त्यावरून पुढं जायचं आहे. जर असं मी सत्य कधी मानलं असतं की समजा त्याला काहीतरी जाऊन संशोधन करायचं आहे आणि तो म्हणून त्याला घाई आहे आणि तो देशासाठी 2-4 नोबेल प्राईज घेणार आहे, तर आपण म्हटलं असतं तो हॉर्न वाजव पण घाईनी पुढे जा, कुठलं डिसिप्लिन पाळू नको. तशी काहीच परिस्थिती दिसत नाही, फक्त घरी जायचं, पोचायचं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे. तर त्यासाठी आपण सर्वांची जबाबदारी आहे. एक चांगला सिव्हिक सेन्स डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे हॉन्किंग न करता सायलेंटली गाडी चालवणे. गरज नसतं असेल तरच तिथं तुम्ही वाजवा. ॲक्च्युली माझा स्वतःचा पर्सनल असा अनुभव आहे की हॉर्न न वाजवता गाडी चालवणं म्हणजे ते मेडिटेशन केल्यासारखं आहे. तुम्हाला त्यासाठी मेडिटेशनसाठी सेपरेट वेळ काढायची आवश्यकता नाही. तुम्ही न चिडता शांतपणे समोरचा माणूस जेव्हा आपल्याला साईड देईल तेव्हा साईड घेणे, तो जेव्हा स्पीड वाढेल त्याप्रमाणे त्याची स्पीड मॅच करणे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता आल्या ना तर तुमचं मेडिटेशन गाडीत बसल्याच होतं आणि तुमचा BP, शुगर वगैरे हे काही वाढणार नाहीत. ध्वनी प्रदूषणाचे साईड इफेक्ट्स म्हणजे काय आहेत की BPमध्ये पेशंटमध्ये होणारी वाढ, आपली शुगर लेवलमध्ये होणार, स्ट्रेस वाढला की या सगळ्या गोष्टी तुम्हाला चिकटल्या. समजा स्ट्रेस वाढू द्यायचा नसेल तर विदाऊट हॉन्किंग चालवणे. आणि एक साधी लक्षात घ्या, आपण रस्त्याने चाललेलो होतो पण रस्त्याच्या आजूबाजूला घरं पण असतात, त्या घरामध्ये राहणाऱ्यांची परिस्थिती काय होत असेल, कंटिन्युअस हॉर्न, कोणी आजारी आहे, लहान मुलं आहेत, तर हे कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट आता रुजवल्या जात आहे की हॉर्न नॉट ओके प्लीज. सर आत्ता तुम्ही जी कन्सेप्ट मांडलेली आहे मेडिटेशनची ती अत्यंत छान आहे, चांगली आहे, पण ह्याचा रोड रेजसुद्धा कमी होईल ह्या मेडिटेशन. अभिजित, नक्कीच रोड रेज होण्यात कमी होणारच आहे. कारण तुम्ही मेडिटेशन केलं म्हटलं की तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल असणार आहे, तुमच्या स्वतःचं स्ट्रेस लेवल कमी होणार आहे, तुमची चिडचिड होणार नाही. कारण चिडचिडीमुळेच हे सगळे प्रकार घडत असतात की कोणीतरी मध्येच बाईक लावतो आणि तू मला साईडच दिली नाही,
तू हळूच चालायला लागलेला आहेस, तुला दिसत नाही का. मग आपण आता बघितलं ना, बरेचसे तुम्ही मीम्स पण बघितले असतील की माणूस गाडी चालवत असताना किती प्रकारच्या शिव्या देतो, अपशब्द वापरतो, याचे मीम्स पण भरपूर येत असतात बघा, लक्षात घ्या. हे सगळे प्रकार कमी होतील आणि नक्कीच याचा ॲक्सिडेंट सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आणि मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे मेडिटेशनचा, म्हणून मी तुम्हाला सांगतो की शांतपणे विदाऊट हॉकिंग गाडी चालवणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये.